बघतोय या मोर्चामध्ये ज्यांनी वेळोवेळी लोकसभेत सुद्धा आवाज उठवला होता ते बजरंग सोनवणे आहेत. काय सांगाल बापू, काय आता सगळी मागणी करतात? बीड जिल्ह्यामध्ये जे आमचे संतोष अण्णा देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या झाली ती मानवतेला काळिमा फासणारी आहे. टॉर्चर करू त्यांना मारलं गेलं. एवढी वाईट पद्धतीने क्रूर पद्धतीने त्यांची हत्या केली. त्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. त्या मारेकऱ्यांना ज्यांनी कुणी मदत केली, जी आरोपी आहे त्या आरोपीला पळून जाण्यासाठी त्यांचा मोरक्या कोण आहे, त्यांचा कॅप्टन कोण आहे, त्याचा मास्टर माइंड कोण आहे, हे खंडणीतून झालेला गुन्हा. मग हे खंडणी, अट्रॅसिटी आणि सर्व क्लब करून सर्वांना एकत्रित गुन्हेगार समजून सर्वांना एकत्रित गुन्हेगार या सर्वजण या कटात सामील आहेत. याच्या पाठीमागे ज्यांनी पळून जायला सपोर्ट केला हे सुद्धा याच्यात घेतल्या पाहिजेत अशी आमची मागणी. आता या सगळ्यामध्ये अजूनही 302चा गुन्हा वाल्मिक कराडवर दाखल झाला नाहीये. हो, हेच बोलतोय मी की ते एकटे तर आहेतच, पण सर्व त्याच्यात जे कोणी सहभागी आहेत यांना सर्वांना त्याच्यात ऍड केलं पाहिजे आणि ऍड करून त्यांना जी मारेकरी त्यांना फाशी झाली पाहिजे. त्यांच्या सर्व मारेकऱ्यांना सपोर्ट करणाऱ्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे. धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतायत इथे सगळेजण, तुम्ही सुद्धा मागणी लावून ठेवणार? बीड लोकसभेच्या प्रतिनिधी या नात्यानं मी आपल्याला सर्वांना विनम्रपणे सांगू शकतो की लोकशाहीमध्ये लोकांना राजीनामा मागण्याचा अधिकार त्या पद्धतीने लोक मागतायत. नक्कीच आपण बघतोय की खासदार बजरंग सोनवणे माझ्या बरोबर होते आणि ते सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये वेळोवेळी आवाज उठवत होते आणि असाच आवाज आता सुद्धा उठवताना पाहायला मिळतो.